नाही. आता त्यांची अशी अवस्था बघितली. तिकडनं गोदेवरचं स्नान करून, गंगेचं स्नान करून एक पुजारी चालले होते. पाणीच द्यायचंय, त्यांच्याजवळ कमंडलूमध्ये पाणी होतं, गंगाजल होतं. पण एकच विनंती आहे म्हणाले, यांना पाणी ना, एका महात्म्यांनी सांगितलंय, यांना आता जर पाणी ज्यांनी कुणीही पाप केलं नाही त्यांनीच दिलं तर हे वाचतील. कळलं का? ज्याच्या हातून एकही पाप झालं नाही त्यांच्या हातून जर पाणी प्याले तर माझे पती वाचतील, नाही तर मरतील. हो. ब्राह्मण म्हणाले, एक तर म्हणे ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. तुला म्हणे मी पाणी देतोय, पाजव तुझ्या नवऱ्याला, तर हाय कुठली म्हटली अट फालतूची. कुणा हातून पाप झालं नाही, तू कोण ठरवणारी मी पाप केलंय की नाही ते. ह्यांचं वेगळंच सुरू झालं. जा म्हणे, तुला पाणी पण देत नाही, बस तडफडत बस, तुझा नवरा आणि तू घेऊन बस, असं म्हणून ते निघून गेले. थोड्या वेळाने तिथे एक पारधी आला. पारधी माहितीये ना, त्यांनी पण स्नान केलं होतं, तिथनं चालला होता. त्यांनी बघितलं, अरे म्हणाले काय हे माई, काय झालं तुमच्या नवऱ्याला? नवराच आहे ना? हो म्हणाले, उपकार करा, त्यांना पाणी पाजवा. हो एवढंच ना, थांबा मी आत्ता पाणी आणतो. नाही म्हणाले, त्यांना एका संतांनी सांगितलंय, महात्म्यांनी सांगितलंय की ज्याच्या हातून एकही पाप झालं नाही त्याच्याच हातून पाणी प्यालं तर ते वाचतील, जर पापी व्यक्तीच्या हातून थेंब जरी घेतला तर ताबडतोब मरतील म्हणाले. पारध्याने विचार केला की दररोज मी हजारो प्राण्यांना मारतो, हजारो पाप माझ्या हातून जाणीवपूर्वक घडतात, पण आता जर का मी याला पाणी नाही दिलं तर जीव जाण्याचं, मनुष्याचा जीव जाण्याचं पातक एवढंच भर पडेल. तसंच मी पापी आहे, पण कमीत कमी पाणी पाजवून त्याचा जीव वाचवावा. खोटं सांगेन की मी पापी नाही आहे, पण पाणी तरी पाजवता येईल. पापात भर पडली म्हणून, माझ्या शिक्षेमध्ये भर पडली म्हणून मला फरक पडणार नाही. तसंही मी चांगली कामं केलीच नाहीत. मी आत्ता जे म्हटलं ते तोरा मन दर्पण केलाय. पारध्याने सांगितलं, नाही बाई, आतापर्यंत मी कुठलंच पाप केलं नाही, हे घ्या माझ्याजवळ पाणी आहे, ते पाजा आणि तुमच्या नवऱ्याचा जीव वाचवा. त्या क्षणी भगवान महादेव मूळ रूपात प्रकट झाले, पार्वती माता मूळ रूपात प्रकट झाले आणि म्हटल्या, महादेव म्हणतायत बघितलंस, ह्याचं मन स्वच्छ आहे, त्याला माहिती आहे की जीव वाचवणं महत्वाचं आहे, माझा त्रासात भर पडली तरी चालेल. खरं कशाला खरं म्हणतात? ज्याच्यामध्ये दुसऱ्याचं हित होणार आहे त्याला खरं म्हणतात. एखादी गाय खाटिकताच्या मागे लागलाय, गाय पळतीये, धाय मोकलून ओरडतीये, हंबरतीये. आपण जर मध्यभागी थांबलोय, तो खाटिक त्याच्या मागे आणि विचारला कुठे गेली गाय, तेव्हा आपण सांगायचं विरुद्ध दिशा, इकडे गेली म्हणून सांगायचं नाही, इकडे गेली असली तरी. याला म्हणतात सत्य. वरवर असत्य शब्द आहेत. हेतू जर का चांगला असेल तर तुमचं कुठलंही कर्म हे पापामध्येच परिणत होतं, हे समजून घेऊन कर्म करणं म्हणजे खऱ्या अर्थाने जगणं. त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने कृष्णाची उपासना करणं, त्याला म्हणतात मी धार्मिक आहे म्हणवणं. पारध्यानी पायावर डोकं ठेवलं आणि त्या क्षणी शिवगण प्रकट झाले आणि त्यांना मिरवत गाजत नेलं. कुठे? शिवलोकामध्ये. तात्पर्य हेच की तुम्ही जसे आहात तसे भगवंतासमोर जा. बरं, भगवंतासमोर जा. बरं, भगवंत नसेल असं ठिकाण आहे का? कोणीतरी सांगा. देव नाही असं जगात एकही ठिकाण नाही. तो सगळीकडेच आहे ना. म्हणजे मला सततच सावधच पाहिजे, मी सततच मनाने निर्मळच हवाय. म्हणून आपल्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये दोन आदर्श सांगितलेत. एक भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण. भगवंताचं वैयक्तिक आयुष्य कसं असावं याचा आदर्श भगवान म्हणून दोघांचंही श्रेष्ठ आहे. पण मी सामान्य व्यक्ती, सामान्य जीव म्हणून जर मला वैयक्तिक आयुष्यात कसं राहायचं असेल तर भगवान रामांसारखं वैयक्तिक आयुष्यात, कुटुंबात. पण मला सामाजिक पातळीवर कसं राहायचं असेल हे जर समजून घ्यायचं असेल तर मला श्रीकृष्णांचं चरित्र समजून घ्यावं लागतं. म्हणून वारंवार त्यांच्या लीला, त्यांचं चरित्र, त्यांचं गुणवर्णन, त्यांचा पराक्रम हा ऐकायचा आहे, चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे. तेव्हा कुठे माझा खरा प्रवास सुरू होतो. दास गणू म्हणे राम जपावा, देईल तोची आराम, ध्यावा जानकी जीवन राम. हो मुनिया निष्काम, ध्यावा जानकी जीवन राम. भगवंताच्या लीलांचं, बाललीलांचं वर्णन
आपल्याला ऐकायचंय. साई रहम नजर करना, मेरे साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना, रहम नजर करना, जाना तुमने जगत पसारा, जाना तुमने, जाना तुमने जगत पसारा, सबही झूठ जमाना, साई सबही झूठ जमाना, बच्चों का पालन करना, बच्चों और रहम नजर करना, साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना रे, बच्चों का पालन करना. बंदा अपका, मैं अंधा हूँ, मैं अंधा हूँ, बंदा आपका, मुझसे प्रभु दिखलाना, साई मुझसे प्रभु दिखलाना, बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना. दास गनु कहे अब क्या बोलूं, दास गनु कहे अब क्या बोलूं, दास गनु कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना, मेरे साई थक गई मेरी रसना, बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आता दुसरी ओळ तुम्ही म्हणायची, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. छोटंसं भजन आहे. स्थिती काल देश असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रूप वर्ण वेश असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. जात पात गोत असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. धर्म कर्म वर्म असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. असाल तेथून पुढती चला यत्न सोडाना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. असाल तेथून वरती चढा यत्न सोडाना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. नमः पार्वती पते हर हर महादेव. आता सचिन दादा एक गाणं सादर करतील गवळण. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा अलबेला, ओ नंदाचा अलबेला, हो मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा अलबेला, हो नंदाचा अलबेला. भक्तासाठी तो जग जेठी, भक्तासाठी तो जग जेठी, तुझे सीरत झाला, तुझे सीरत झाला. मनमोहन मुरली
विदुरा घरच्या भक्षोनी कन्या, विदुरा घरच्या भक्षोनी कन्या, परमानंद झाला, परमानंद झाला. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा लवेला, ओ नंदाचा लवेला. भक्ती सुखे सुखावला, भक्ती सुखे सुखावला, एका जनार्दनी निवाला, एका जनार्दनी निवाला. मनमोहन मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा लवेला, ओ नंदाचा लवेला, ओ नंदाचा लवेला, नंदाचा लवेला, नंदाचा लवेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. मोठे निर्गुणते अमंगळ निधी, खोडाळ तोंडाळही, कापट्यावरी अंगीकारी नगणी, मानापमानासही. भक्ता पाहुन आपुल्या खचितसे, वेडे पिसे होतसे, ऐशा अद्भुत बालका गणू म्हणे, वर्णू तरी मी कसे. गोपाल कृष्ण भगवान की. अलौकिक सामर्थ्य, अलौकिक चरित्र, अलौकिक चारित्र्य, अलौकिक कर्तृत्व असणारा भगवान श्रीकृष्ण. सगळ्या विरुद्ध 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 गोष्टी जरी दिसल्या, विसंगती जरी दिसली, तरी त्यामागचा उद्देश इतका सुसंगत होता की भगवंताची प्रत्येक कृती वरवर उलटी वाटली तरी ते किती सुलटी होती ते शेवट आपल्याला कळतो. असं असणारं भगवंताचं चरित्र कुठल्याही बाजूंनी बघितलं तरी मला वर्णन करताच येत नाही, असं दासगणू महाराज म्हणतात. संतांना असं वाटतं की भगवंताला मी कुठल्याही बाजूनी बघितलं तरी हा असा आहे म्हटलं तर तो तेवढाच नाहीये, तो अजून मोठा आहे, तो अजून वेगळा आहे, तो अजून विशेष आहे, असं सांगता 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 वर्णू तरी मी कसे अशी अवस्था होते. वेदही ज्याचं नेती नेती असं वर्णन करतात की भगवान असा आहे असा आहे असा आहे असं सांगताना याही पलीकडे आहे असं सांगून मोकळे होतात. अशा भगवंताचं हे चरित्र. एकदा काय झालं कशाला वारंवार हेच होतं की भगवंताला जन्म घेण्यासाठी जे वातावरण असतं, जी परिस्थिती असते ती हीच असते विपरीत. पृथ्वीला भार झाला दुष्टांचा, दुर्जनांचा, भ्रष्टाचाराचा, अनाचाराचा, अत्याचाराचा. त्या भाराने वाकलेली पृथ्वी गोमातेच्या रूपामध्ये ऋषीमुनींसह क्षीरसागरात गेली. मुनिसह दानव पीडित भूमी, मुनिसह दानव पीडित भूमी, गोरूपे विष्णुसी विनवी माझा भार रामा, जन्मुनी मानव वंशी वंशी, मुनिसह दानव मुनिसह दानव मुनिसह दानव पीडित भूमी. अशा अवस्थेतली गोमाता म्हणजे पृथ्वी माता भगवंताला शरण गेली, म्हणाली देवा तुम्ही अवतार घ्या, सहन होत नाही हा मला दुर्जनांचा त्रास. आजही आपण किती असुरक्षितपणे जगतोय सगळ्यांना माहिती आहे. आपण भारतात सुद्धा म्हणजे सुरक्षा असताना सुद्धा किती असुरक्षित आहोत. जगामध्ये किती अस्वस्थता आहे. आज आपण सगळेजण पेपर वाचतो, सोशल मीडियावर आपण ऍक्टिव्ह असतो, आपल्याला माहिती आहे की सगळीकडे अनाचार माजलाय. मन व्यथित होतं. कसं होणार, कसं राहणार, आपण जिवंत राहू की नाही, पुढच्या 10 वर्षानंतर परिस्थिती काय असेल, या सगळ्या गोष्टींच्या विचारांनी आपण आत्ताच अस्वस्थ होतो. तो तर काळ इतका कडेलोट झालेला असता. भगवंतांनी म्हटलं हो काळजी करू नका मुनिवरांनो, मी अवतार घेतो, हे आश्वासन मिळालं. कारण देव हा दयाळू पण आहे ना, सगळ्यात दयाळू तर तोच आहे. जीवांची होणारी लाही लाही त्यांचं दुःख पाहवत नव्हतं. आश्वासन मिळालं. ऋषीमुनींसह गोमाता परत येत असताना वाटेमध्ये नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण नारायण असं म्हणत नारायण नारायण म्हणत नारद मुनी वाटेत भेटले. कुठे काय चाललात म्हणाले,
काही नाही, देवाला भेटून आलो, दर्शन घेतलं, बरेच आनंदात दिसताय. काय भानगड काय? भानगड काय नाही. नारद मुनी महाराज देवाने आश्वासन दिले, अवतार घेणार आहेत म्हणाले. असा चेहरा केला नारद मुनींनी. तुम्ही म्हणे बावळट आहात आणि तो एक नंबरचा लबाड आहे. त्यांनी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं. तुमच्याशी बोलण्यात अर्थ नाही. तुम्ही जा म्हणाले, मी जरा भेटून येतो देवांना. श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण आवाज ऐकला. लक्ष्मी माता पाय दाबता दाबता थांबल्या. म्हणाले, अरे आपले लय कालेत. म्हणाले, काय म्हणताय? कसं काय येणं केलं? असाच आलो म्हणे सहज. नारद मुनी म्हणतात, सहज आलो? देवा तुम्ही कधीपासून खोटं बोलताय म्हणे. नारद मुनींना म्हणतात देव, अहो सुरुवात तुम्ही करता खोटं बोलायची, मग आम्ही पुढे ओढतो. म्हणाले, आम्ही खोटं काय बोललो? भगवान म्हणतात, आम्ही खोटं काय बोललो? अहो खोटं नाही तर काय? म्हणाले, 7 जन्म तव अपूर्ण देवा, तुम्ही 7 अवतार घेतले. आतापर्यंत 7 अवतार घेतले, 7 जन्म घेतले. किती जणांना तारलं ते सांगा. 7 जन्म तव अपूर्ण देवा. आता जर का जन्मणार असाल तर आता पूर्ण अवतार धरावा, लोकांनी हा सदा रहावा. 8वीत तव जन्म 8वा. आलं लक्षात? 8वा जन्म आपण का आठवतो? आपल्याला माहिती आहे ना भगवंताचे किती अवतार झालेत. किती झालेत? 8 अवतार झालेत. 9वा अवतार कोणता आहे? 10वा अवतार कोणता आहे? बरं एकूण किती अवतार आहेत हे तर माहिती आहे ना? किती आहेत? 7 अवतार आपल्या लक्षात राहत नाहीत. आज कुर्म जयंती, आज मत्स्य जयंती, आज वराह जयंती. नसतं माहिती. नरसिंह जयंती ज्यांचं कुलदैवत असतं त्यांना माहिती असतं, बाकीच्यांना नसतं माहिती. पण गोकुळाष्टमी माहिती असते का? 8वीत तव जन्म 8वा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तव भक्तीचा हृदय उदय होऊ दे. श्रीनारायण जय नारायण, दुजेन काही येवो याविण. देवा म्हणाले, आता तुम्हाला जन्मायचं असेल ना तर एकच करा. म्हणाले, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताचं प्रेम उतप्रोत भरून वाहायला पाहिजे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. तर तुम्ही येता ना युगे युगे. आपण भगवंताला युगंधर म्हणतो, माहितीये ना? युगंधर म्हणजे काय? जो अनेक युग आदर्शच राहतो तो युगंधर. भगवान कृष्ण युगंधर आहेत. असं असेल तर जन्म घ्या, नाही तर इथेच पडून झोपून राहिला तरी चालेल. म्हणाले, इथे काय तुम्हाला आरामच आहे. म्हणाले, नारदा तुझं म्हणणं ठीक आहे. म्हणाले, पण लोक पाप करतात. त्यांना असं वाटतं की गंगेत जाऊन डुबकी मारली की पाप धुवून जायला पाहिजे. बाबांच्या ठिकाणी येऊन डोकं आदळलं की वाटतं की बाबा आमचं पाप तुम्ही घ्या, असं त्यांना वाटतं. पापाचा परिणाम भोगणार कोण? नारद मुनी तत्क्षणी म्हणतात की सर्वांचा पापांचा भार मी घेतो माझ्या शिरावर. का? मातृहृदय आहे. संतांचं हृदय हे माऊलीचं हृदय आहे. आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो, साईबाबांना बाबा म्हणतो, तरी पण आपण आईच्या मायेने त्यांच्याकडे बघतो. आई किंवा बाबा, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. असं म्हणणारे संत हे वास्तवामध्ये एकाही क्षणी हे गोष्ट हे भान विसरत नाहीत, म्हणून ते संत आहेत. सगळ्यांच्या पापांचा भार मी घेतो. म्हणाले, तुम्ही जन्म घ्या. कुठे जन्मणार आहात? लोकासी कथितो आता सकल हे जाऊन या भूवरी, आनंदून करा महोत्सव तुम्हा तारावया ये हरी. पापीही असला कुणी जरी परी, सेवील भावे पदा. जो कुणी पाप करेल, कुठलं पाप म्हणाले? चुगली हे सगळ्यात छोटं पाप आहे. चुगल खोरवा चोर असो तो, परदारे सह अथवा रमतो. म्हणजे सगळ्यात चांगलं, सगळ्यात छोटं. चांगलं नाही, सगळ्यात छोटं आणि सगळ्यात मोठं, याच्यामध्ये सगळी पाप आली. अशी पाप केली तरी सुद्धा शरण पदातव येता भावे. देवा भावानी पश्चाताप होऊन तुझे पाय धरले की त्यांना माफ कर, त्यांचा उद्धार कर. या गोष्टीला होकार दिला. भगवंताने सांगितलं, माझे आई आणि बाबा विचारतोय ते वसुदेव आणि देवकी, त्यांचं तर हाडवरील. जलदाचा होत आवाज जणू रणभेरी भेरी भेरी, वाटते प्रभू कारण आला. वाटते प्रभू कारण आला, व्यायासला मेघन मोरानी व्यापिले नन,
नृत्य ते करीती करीती करी